सोपाना तू पण कधी कधी बिघडतो. फोन करून मला सांगितलं, दादा आलो, वळणावर आलो. पण आता वळण सोडू नको, रस्ता सोडू नको. मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, माझा अजून देखील 5-10 वर्ष काम करण्याची धमक आणि ताकद माझ्यामध्ये आहे. तसं इतरांनी काय काम केलंय तुम्हाला माहिती आहे. इतरांनी अजूनही बऱ्याच कार्यकर्त्यांना नावानिशी तर कोणी ओळखत नाही. सोपाना तू पण कधी कधी बिघडतो. फोन करून मला सांगितलं, दादा आलो, वळणावर आलो. पण आता वळण सोडू नको, रस्ता सोडू नको. तुलाही भावनिक करतील, तुला तर मोठं पुढारी व्हायचंय. आपली गावात दौडला असताना तो इलेक्शनला लढायचा, फॉर्म भरायचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, मी अनेक बाबी आता बबनराव बोरकर बसलेत. CSR मध्ये किती कोटी रुपये त्यांना दिले, कुणी दिले? तरडोलीच्या परिसरामध्ये बंद पाईपलाईन मधून कुणी पैसे मंजूर करून आणले? परवा 3-4 कोटी रुपये म्हणून मंजूर केले. कशाला म्हणतात 3-4 कोटी रुपये? अरे 5 रुपये 5 कुणाला कोण देत नाही. आणि आज कोट्यावधी मी कशामुळे करतो? आज त्यांची मोठ्या लोकांची माझी ओळख झाली. इतक्या दिवस माझी ओळख मोठ्यांची नव्हती. मी आपला खाली कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. तुम्ही जरा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.